समजा वकिलांनी कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यूसाठी तुमच्याकडनं 50,000 रुपये घेतले, तर हे पैसे बरोबर आहेत का चूक आहेत? जर तुम्ही दिलीप कुमार आणि राज बब्बर यांचा मजदूर नावाचा प्रसिद्ध जर सिनेमा पाहिला असेल, त्या सिनेमामध्ये एक भारी डायलॉग आहे, तो तुम्हाला मी ऐकवतो. एक हथौड़े का 1,000. जी हाँ, हथौड़ा मारने का 1 रुपया और 999 रुपये ये जानने के कि हथौड़ा कहाँ मारा जाए. या डायलॉग मध्ये राज बब्बर म्हणतो की हातोडा मारण्याचे पैसे हे फक्त 1 रुपया आहे, पण तो हातोडा नेमका कुठे मारायचा ह्याचे तो 999 रुपये घेतो. वकील किंवा कुठल्याही प्रोफेशनलची नियुक्ती करताना त्याच्या कामाचं मूल्यांकन हे तुम्ही 2 गोष्टींमध्ये केलं पाहिजे. ते जे काम करत आहेत त्या कामामध्ये त्यांच्या बुद्धीचा वापर हा नेमका आपल्याला किती नफ्यामध्ये नेणार आहे किंवा आपल्याला किती फायद्यामध्ये पडणार आहे, हा एक भाग आपण बघायला हवा. आणि दुसरा भाग हा त्यांनी जे काम करत आहेत त्या कामाचं वेगळं आपल्याला मूल्यांकन करायला हवं. उदाहरणार्थ कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग मध्ये तर टायपिंग किंवा ते जे काही वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत याचं मूल्यांकन, त्याचं सेपरेट मूल्यांकन करायला हवं. आणि त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीचे किंवा त्यांच्या एक्सपर्टीजचे पैसे वेगळे चार्ज करायला हवे. हा जर कॉन्सेप्ट तुम्हाला कळाला तर ह्याच्या पुढचे येणारे जे कास्टिंगचे जे व्हिडिओज आहेत हे तुम्हाला समजायला सोपं जाईल, जेणेकरून तुम्हाला ऍक्च्युली वकिलाला पैसे किती द्यायला पाहिजेत हे कळण्यासाठी मदत होईल. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हा कन्सेप्ट ज्यांना समजून घ्यायचा असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात उद्या अशा एका नवीन भारी टिप्ससह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू.